आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। काय झालंय? तू कुणाची तरी काळजी करतोयस? बोल, कोण आहे ती? आजी ती तिकडे हॉस्पिटलमध्ये आहे, डोळे नाही उघडत आहे ती। हे बघ मुला, आयुष्याची दोरी काय आपल्या हातात नसते, पण आपल्या मनात श्रद्धा असेल आणि आपण खूप मनापासून देवाची प्रार्थना केली तर देव घेतलेले श्वास सुद्धा परत देतो। आजी तुम्ही काय बोलताय मला खरंच कळत नाही यार। हे बघ बाळा, सावित्रीने पण आपल्या नवऱ्याचे सत्यवानाचे प्राण यमदेवतेकडून भांडून परत आणलेले आहेत। आजच्या दिवशी प्रत्येक स्त्री वटपौर्णिमा करते आणि आपल्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते। आजी एक प्रश्न विचारू का? आपल्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना फक्त स्त्रियांनीच करायची असते का? कसं आहे ना बाळा, ज्याची आपल्या जोडीदारावर प्रेम आहे तो कोणीही आपल्या जोडीदाराचे आयुष्य वाढावे म्हणून हे व्रत करू शकतो, अगदी तूही। खरंच आजी, ही पूजा केल्याने माझी पारू जर मला परत मिळणार असेल तर मला पण करायची ही पूजा। बाळा, तुझं खूपच प्रेम दिसते रे तिच्यावर, तू नक्की हे व्रत कर। चल, मी तुला सांगते कसं करायचं ते। बूट काढ। हा चल। करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना। करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना। हा तुझा बोला मला सोसवेना। तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे। तुझ्या एका हाकेसाठी जुरे जीव माझा। लिस का बोलना। तुझ्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी तू देवाकडे मनोभावे प्रार्थना कर, पूर्ण श्रद्धेने ही पूजा कर, तुझं देव नक्की ऐकेल। आता उठ आणि वडाला 7 फेऱ्या मार।